दरम्यान वरळीमधील मनसे आणि शिवसेना युबीटीच्या राड्यानंतर बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात वरळीमध्ये बॅनर झळकलेत। मनसे शाखाध्यक्ष मंगेश कसालकर यांनी पोलिसात याविषयी तक्रार केली आहे। बॅनर लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं सुशोभीकरणाच्या कामामध्ये मनसेने व्यत्यय आणल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्याबाबत जाहीर निषेध या ठिकाणी मनसेचा करण्यात आला आहे। या विषयीची बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे, पण यावर मनसेने आक्षेप घेतलेला आहे। तक्रार या विरोधात केली आहे। या प्रकारावर मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। पोलिसांमध्ये तक्रार याविषयी करण्यात आली आहे। तर काल शिवसेना युबीटी आणि मनसैनिकांमध्ये राडा झाला होता, मात्र त्याचा निषेध बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे आणि त्यानंतर मनसेने आता पोलिसात तक्रार केली आहे। मुळात एक नॅरेटिव्ह काल सेट करण्याचा प्रयत्न उबाटा गटाकडनं झाला की काही काल सिनियर सिटीजनला धक्काबुक्की झाली आमच्याकडनं। आता ज्याला आमच्या संतोष धुरींचा धक्का लागला त्या माणसाचा मी तुम्हाला फोटो दाखवतो। हे बघा, हा माणूस आहे ज्याला धक्का लागला असं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय, बरोबर आहे। संजय कदम जे शिवसेनेचे उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत त्यांचा हा पुतण्या। आता हा सिनियर सिटीजन कसा काय असू शकतो? याचं वय आहे 40च्या आसपास असेल हा मुलगा। हा, आता निव्वळ डोक्यावर केस नाहीत म्हणून याला सिनियर सिटीजन म्हणायचा का? आणि जर हा क्रायटेरिया लावला तर बरेचसे लहान लहान लोक पण सिनियर सिटीजन होतील। त्यामुळे हा काय क्रायटेरिया? बरं, हायला धक्का लागला आणि कंप्लेनंट कोण? तर एक सिनियर सिटीजनला नेलं, त्यांचं नाव मयेकर, ज्यांना धक्काच लागला नाही। तुम्ही अख्खा व्हिडिओ बघा, ते मयेकर पाठी उभे आहेत। ज्यांना धक्का लागला नाही तो कंप्लेनंट, कंप्लेंटची पण कॉपी माझ्याकडे आहे। म्हणजे सिनियर सिटीजनना पुढे करायचं आणि मैदानाची जागा अडपायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।